बालमानसशास्त्र म्हणजे काय? मुलांच्या वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र. मुलांमध्ये भाषा विकास कोणत्या वयात सुरू होतो? जन्मापासूनच त्याच्यामध्ये भाषा विकास हा सुरू होतो. शालेय वयात मुले कोणत्या प्रकारे शिकतात? स्वतःच्या अनुभवातून. मूल म्हणजे लहान प्रौढ नाहीत हे कोणी सांगितले? जीन पियाजे यांच्या मते यांनी मूल म्हणजे लहान प्रौढ नाहीत. बालकाच्या सामाजिक विकासासाठी कोणता घटक महत्त्वाचा असतो? शिक्षक आणि वर्गमित्र हे दोन घटक महत्त्वाचे आहेत. बुद्धिमत्तेची मोजणी कशाने केली जाते? तर IQ याने बुद्धिमत्तेची मोजणी केली जाते. मुलाचा प्रथम शिक्षक कोण असतो? आई हा मुलाचा प्रथम शिक्षक असतो. बालकाच्या वर्तनावर सर्वाधिक परिणाम कोणाचा होतो? पालक, शाळा, मित्र, सर्वांचा. तर सर्वांचाच त्याच्या विकासावर वर्तनावरती परिणाम होतो. थॉर्नडाईकचा कोणता नियम शिक्षणासाठी महत्त्वाचा आहे? प्रयत्न आणि चुका यांचा नियम हा शिक्षणासाठी महत्त्वाचा आहे. थॉर्नडाईकचा प्रयत्न व चुकांचा नियम. मूल कोणत्या वयात चांगल्या सवयी आत्मसात करू शकते? तर 5 वर्षापर्यंतच्या वयापर्यंत मूल चांगल्या सवयी आत्मसात करू शकते. आपण आता मध्यम पातळीचे प्रश्न बघतोय. जीन पियाजेच्या संज्ञात्मक विकासाच्या पहिल्या टप्प्याचे नाव काय आहे? तर संवेदी गतिक टप्पा हे जीन पियाजेच्या संज्ञात्मक विकासाच्या पहिल्या टप्प्याचं नाव आहे. संवेदी गतिक टप्पा. कोलबर्गने कोणत्या विकासाचे टप्पे सांगितलेले आहेत? नैतिक विकासाचे टप्पे कोलबर्गने सांगितलेले आहेत. मुलाच्या व्यक्तिमत्व विकासावर घरातील वातावरणाचा परिणाम कसा होतो? तर दोन्ही प्रकारे होतो. सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारे परिणाम होतो. अंतःप्रेरणा म्हणजे काय? तर स्वतःहून येणारी प्रेरणा. अंतःप्रेरणा म्हणजे स्वतःहून येणारी प्रेरणा. मूल शिक्षणासाठी सर्वात जास्त कोणत्या गोष्टीवर अवलंबून असते? तर अनुभवावर अवलंबून असते. एक्सपिरियन्स, त्याला स्वतःला अनुभवाला पाहिजे, तर त्या सगळ्यात जास्त त्याच्यावर अवलंबून असते. बंधुत्वाची भावना कोणत्या वयात विकसित होऊ लागते? पौगंडावस्थेमध्ये बंधुत्वाची भावना, पौगंडावस्थेत नाही, बाल्यावस्थेमध्ये बंधुत्वाची भावना विकसित होऊ शकते. खालीलपैकी कोणते शिक्षणाचे तत्व आहे? अनुभवाधारित शिक्षण हे शिक्षणाचे महत्त्वाचे तत्व आहे. अनुभवाधारित म्हणजे अनुभवावर आधारित. सामाजिककरणाचा आरंभ मुख्यतः कधी होतो? घरात, शाळेत होतो, खेळाच्या मैदानावर का कार्यस्थळी? तर घरामध्ये सामाजिककरणाचा मुख्यतः आरंभ होतो, म्हणजे सुरुवात होते. IQचे पूर्ण रूप काय आहे? इंटेलिजंट कोशंट. क्वालिटी नाही, क्वांटिटी नाही, क्वेश्चन तर कोशंट, इंटेलिजन्स. मुलांना एखाद्या गोष्टीबद्दल शंका निर्माण होणे हा कोणत्या प्रकारच्या विचाराचा परिणाम आहे? तर सृजनशील विचार. शंका निर्माण होणे म्हणजे सृजनशील विचार. बालमानसशास्त्रात संवेदनशील कालावधी याचा अर्थ काय? शिक्षणासाठी उपयुक्त असलेली वेळ. संवेदनशील कालावधी म्हणजे शिक्षणासाठी उपयुक्त असलेली वेळ. प्रबोधन हे शिक्षणाचे कोणते तत्व सूचित करते? अचानक समजले जाणे, प्रबोधन. बालकाच्या भाषा विकासाचा पहिला टप्पा कोणता आहे? शब्दांची निर्मिती, उच्चार, रडणे, हसणे, वाक्यरचना. तर रडणे व हसणे हे भाषा विकासाचा पहिला टप्पा आहे. पौगंडावस्थेतील मूड स्विंग्स म्हणजे वृत्तीतील चढउतार कशामुळे होतात? शारीरिक बदलांमुळे ते पौगंडावस्थेमधले मूड स्विंग्स होत असतात. गटकार्य कशासाठी उपयुक्त आहे? सामाजिक कौशल्य वाढवण्यासाठी. गटकार्यामध्ये सामाजिक कौशल्य वाढतात. मुलांच्या विकासात वंश परंपरा व वातावरणाचा एकत्रित परिणाम होतोय, कोणी सांगितले? पियाजे, स्किनर, वॉटसन, थॉर्नडाईक. तर पियाजे यांच्या मते मुलांच्या विकासात वंश परंपरा वातावरणाचा एकत्रित परिणाम होतो, असं पियाजे यांचं मत. मुलाच्या बुद्धिमत्तेवर सर्वाधिक प्रभाव कोणाचा असतो?
तर दोघांचा असतो, म्हणजे कोणाचा, सामाजिक वातावरणाचा आणि वंश परंपरेचा, दोघांनी घटकांचा त्याच्यावर परिणाम असतो बुद्धिमत्तेवरती. शिक्षणात वैयक्तिक भिन्नता, इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस म्हणजे काय? तर मुले वेगवेगळी असतात, एकच मूल दुसऱ्याप्रमाणे नसतं. बालकाची आकलनशक्ती वाढवण्यासाठी शिक्षकाने काय करावे? तर सृजनशीलता वाढवावी. बंधुभाव, सहकार्य, मदत ही मूल्ये कोणत्या प्रकारच्या विकासाशी निगडीत आहेत? तर सामाजिक विकास, बंधुभाव, सहकार्य, मदत हे समाजातले घटक आहेत, सामाजिक विकासाशी निगडीत आहेत. आता थोडेसे कठीण प्रश्न सुरू होत आहेत. पौगंडावस्थेतील बालकांना कोणत्या प्रकारची मदत शिक्षकाने द्यावी? तर मानसिक आधार महत्त्वाचा असतो पौगंडावस्थेतील बालकांना. एरिक्सनच्या मानसशास्त्रानुसार पौगंडावस्थेतील मुख्य समस्या कोणती असते? तर ओळख व गोंधळ, आयडेंटिटी वर्सेस रोल कन्फ्युजन, ही पौगंडावस्थेतील मुख्य समस्या आहे. खालीलपैकी अधिगमाचा म्हणजे लर्निंग कोणता प्रकार आहे? अधिगमाचा म्हणजे लर्निंगचा कोणता प्रकार आहे? तर सवय हा अधिगमाचा प्रकार आहे. स्किनरचे शिक्षणातील योगदान कोणत्या सिद्धांताशी संबंधित आहे? वर्तनवादी सिद्धांत. स्किनर याचे शिक्षणातील योगदान हे वर्तनाशी, बिहेवियर. प्रभावी शिक्षण प्रक्रियेसाठी शिक्षकाला काय समजणे आवश्यक आहे? विद्यार्थ्याचे वय व गरजा. पर्याय क्रमांक 2. बौद्धिक विकासाचे अध्ययन मुख्यतः कोणत्या शास्त्रज्ञाने केले? पियाजे. मुलाच्या स्वतंत्र विचार क्षमतेचा विकास कोणत्या वयात सुरू होतो? 5 ते 7 वर्षे. स्वतंत्र विचार क्षमता 5 ते 7 वर्षे. खालीलपैकी कोणता प्राथमिक प्रेरणाचा प्रकार आहे? तर अन्नाची गरज. मुलामध्ये स्वतःबद्दल सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी शिक्षकाने काय करावे? प्रोत्साहन द्यावे, त्यांना दोष द्यायचा नाही, टीका करायची नाही, दुर्लक्ष करायचे नाही, तर प्रोत्साहन द्यायचे त्यांच्याकडे. शिक्षणामध्ये सक्षमतेनुसार वर्गीकरण कोणत्या सिद्धांताशी संबंधित आहे? तर बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत. सक्षमतेनुसार वर्गीकरण हे बहुविध बुद्धिमत्ता या सिद्धांताशी संबंधित आहे. वंश परंपरा आणि वातावरण या दोहोंचा प्रभाव कशावर होतो? सर्वांगीण विकासावर. बालकाचा स्वभाव, टेम्परामेंट, मुख्यतः कशावर अवलंबून असतो? वंश परंपरेवर. वर्तन सुधारण्यासाठी पुरस्कार यावर आधारित कोणता सिद्धांत आहे? वर्तनवादी सिद्धांत. जीन पियाजेच्या मते संज्ञाने कोणत्या प्रक्रियेने विकसित होते? तर परिपक्वता, अनुभव. मते प्रक्रियेने संज्ञाने विकसित होते. बालकाच्या नैतिक विकासाचा अभ्यास कोणी केला? तर कोलबर्ग याने नैतिक विकासाचा अभ्यास केलेला आहे. पौगंडावस्थेतील मुले कोणत्या प्रकारच्या संघर्षाला सामोरे जातात? आत्मसन्मान व ओळख संघर्ष. शारीरिक वाढीचा सर्वात जलद टप्पा कोणता आहे? जन्मानंतरची सुरुवातीची 2 वर्षे. सामाजिक प्राणी ही ओळख मुलांमध्ये कशामुळे तयार होते? तर सामाजिक व्यवहारामुळे. आपण समाजशील प्राणी आहोत, सामाजिक व्यवहारामुळे ठरतो. आणि पुढचा प्रश्न आहे 49वा. आवड निर्माण करणे हे शिक्षणाचे कोणते उद्दिष्ट आहे? तर संवेगात्मक उद्दिष्ट आहे आवड निर्माण करणे. शेवटचा प्रश्न आपण बघूया. अभिप्रेरणा म्हणजे काय? अभिप्रेरणा म्हणजे प्रेरणा देणे, मोटिवेशन. अभिप्रेरणा म्हणजे प्रेरणा देणे. तर आता काही सिंगल उत्तर प्रश्न, डायरेक्ट प्रश्न आणि त्याचं उत्तर आहे. मुलांमध्ये कल्पनाशक्ती कोणत्या वयात विकसित होते? 3 ते 7 वर्ष. लहान वयात